कथेचा प्रतिपाद्य विषय असा आहे, भगवान प्रभू रामचंद्राचं आगमन ज्यावेळेस लंका भुवनामध्ये होतं, लंकेमध्ये भगवान प्रभू रामचंद्र ससैन्यासह येतात, त्यावेळेस राजा रावणाची घाबरगुंडी होते. अर्थात राजा रावणासह सर्व त्याच्या लंकेची त्या ठिकाणी भयभीत अवस्था होत असते आणि तो राजा रावण सगळ्यांना उद्देशून बोलतो की तुम्ही काय करता, शत्रू अगदी आपल्या नजदीक येऊन ठेपला तरी तुम्ही विषयांत झालात, मधोन्मत्त झालात, असं बरंच काय तो त्या ठिकाणी सांगतो, जेणेकरून तुम्हाला कर्तव्याची जाण नाही. कारण माणसं विषयांत झाल्यानंतरच कर्तव्यापासून परांगमुख होतात. मानवी जीवनाचे जे काही इथे कर्तव्यता आहे, ती कर्तव्यतेचा इसर केव्हा पडतो, ज्यावेळेस विषयांत होतात तेव्हाच पडतो. म्हणून तो त्याची जाणीव करून देतो. असा नका राक्षस, पण ज्ञानी राक्षस आहे ना, तो काय असा हे नाही, सामान्य नाही, ज्यानं वेदाचं खंडन केलेलं आहे. त्यानं सांगितलं तुम्ही विषयांत झालात, तुम्हाला कसल्याही प्रकारच्या कर्तव्यतेची जाण राहिली नाही आणि त्यामुळे शत्रू आपल्या अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे, असं त्यांना निर्वचून बोलू लागला. तुम्ही मधोमध झालात, गायनो झालात, बनू झालात, एवढं बोलल्यानंतर घाबरगुंडी झालेली आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, अतिशय भयभीत झालेला आहे. आणि ही त्याची अवस्था पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची माती सरकलेली आहे, पूर्णतः आपले वडील घाबरलेले आहेत, आपल्याला तर पुढे असणारं करणे बाकी आहे, पण अगोदरच आपले वडील त्या ठिकाणी धैर्य खचून बसलेले आहेत. आणि धैर्य खचलं की कार्य संपलं. मग कोणीही असो महाराज, ज्याचं धैर्य यस्य पिता, ज्याचा बाप धैर्य आहे ना, तो जगात कुणालाच घेत नाही. म्हणून धैर्य खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये. कुठल्याही ठिकाणी विजयश्री जर जीवनामध्ये खेचून आणायची असेल तर जीवनामध्ये धैर्य पाहिजे. धैर्य नसेल तर काहीही शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे इंद्रजितानं विचार केला, गड जिंकायचं तर लांबच राहिले, बापाचे तर हातपाय आताच गळून बसलेत, म्हणून त्यांना धीर द्यायला सुरुवात केलं. धैर्याच्या गप्पा मारू लागला. त्यांना सांगितलं पप्पा तुम्हाला माहित नाही का मी कसा आहे ते, अरे ज्याने 33 कोटी देवांना बलहत केलं, इंद्राला त्या ठिकाणी धरून बांधून तुझ्या दारामध्ये त्या ठिकाणी चाकर बनवलं, सगळ्या देवता, अष्टग्रह म्हणजे नवग्रह असतील, आणि त्या कोणकोणत्या देवता असतील, पप्पा तुमच्या सगळ्या त्या देवत्या तुमच्या ठिकाणी दास म्हणून काम करायला लावणारा एवढा पुरुषार्थ मी असणारा मुलगा, असं असताना तुम्हाला घाबरायची काय गरज आहे. अशा प्रकारचं प्रोत्साहन, एक प्रकारची प्रेरणा देण्याचं काम इंद्रजित त्या ठिकाणी करतो. पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती माझी धनुर्विद्या किती असणारी गाडी आहे, प्रचंड अशा प्रकारचा मी योद्धा आहे, माझ्याकडे अशा प्रकारचे बाण आहेत की ज्या बाणाने मी देवता लोकांना त्या ठिकाणी परास्त करू शकतो. तर राम आणि लक्ष्मण काय आणलं, त्या बाणाच्या माध्यमातून मी राम लक्ष्मणाला त्या ठिकाणी मारेल. एवढंच नाही, त्यांना सहकार्य करण्यासाठी सहाय्य झालेला जो सुग्रीव राजा आहे, अंगद आहे, त्या सगळ्या लोकांना मी त्या ठिकाणी बंदस्त करेल, त्यांना मी मारेल. त्याच्यामुळे कसल्याही प्रकारची तुम्ही खंत करू नका किंवा घाबरून जाऊ नका. अशा प्रकारचं आश्वासित करण्याचं काम इंद्रजित त्या ठिकाणी आपल्या बापाला करतो. ज्याचे पवाडे अद्भुत खंडन केले लंक्यात, तुम्ही मारणे हनुमंत जांबवंत दुसरा. आणि ज्याचा सगळ्या त्रिभुवनामध्ये डंका पेटवला गेला ना, ज्याच्या नावाने दौंडी थापटले गेले की त्या हनुमानानं सगळ्या लंकेला बलहात करून सोडलं, सगळ्यात त्रस्त करून सोडलं, हे तुम्ही सगळे जाणून आहे. त्रिभुवनामध्ये त्याचं नाव लौकिक झालेलं आहे. पण ज्याचे पवाडे त्रिभुवनामध्ये घातले जातात, ज्याच्या शक्तिमतेचे, बुद्धिमतेचे, त्या हनुमानजीला देखील मी काय करेल, आता बंदिस्त करेल, त्याला देखील मारेल. आणि त्याच्यासह त्यांच्यामध्ये सिनियर असलेला जो वानर आहे ना, ज्यानं उडी मारल्यानंतर ज्याच्या उडीचे नुसतं गुडघा कुठे लागतो, सूर्याच्या रथाला लागतो, एवढी उंच उडी ज्याची जाते, एवढा बलवान असलेला तो जांबवंत असं म्हटलं जातं. त्या जांबवंताला देखील मी त्या ठिकाणी भूमिगत करेल, रणांगणाच्या ठिकाणी मी त्याला मारेल. अशा प्रकारे देखील तो असणारा बोलू लागलेला आहे. परकीय सैन्यामध्ये असलेले जे काही हे धनुर्धारी वीर आहेत ना, बलवान आहेत, त्या ठिकाणी बलवान अशा प्रकारचे जे योद्धे आहेत ना, नळ असेल, नीळ असेल, जांबवंत असेल, गंधमादन नावाचे असतील, ही सगळी जे काही असणारे रामाचे बलवान वीर आहेत ना, या सगळ्यांना मी त्या ठिकाणी भूमिगत करेल, मारेल. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे खचून जाऊ नका, तुमचा धैर्य त्या ठिकाणी ढासळू देऊ नका. अशा प्रकारची असणाऱ्या त्या ठिकाणी विनंती किंवा अशा प्रकारची प्रेरणा त्या ठिकाणी तो इंद्रजित आपल्या बाबाला देतो.
की माझ्या बाणाला त्यांना मी प्रेतवत करेन, याचा अर्थ मी त्यांना मारील. आणि बांधणारा वगैरे ते सगळे चाटचुट्यात माराल, याचा तुम्ही कसल्याही प्रकारचा विचार करू नका. अशा प्रकारचं धैर्य त्या ठिकाणी देण्याचं काम इंद्रजित आपल्या बापाला करतो. प्रहस्ताचे भाषण ऐकून इंद्रजिताचे वचन, प्रहस्त बोल्या ती गर्जना, राया तुझे शत्रू जमीन मी करीन एकला. अशा प्रकारे इंद्रजित बोलल्यानंतर इंद्रजिताचं बोलणं संपत ना संपतोच. एकदा का असणार काय म्हणायचं, अशा लोकांचे बोलायला चालू झालं ना मला ते पुन्हा आवरत नसतात. तशा पद्धतीने इंद्रजिताचे शब्द संपतात ना संपतात, त्याचे वाक्य संपतात ना संपतात. तोच प्रस्थ त्या ठिकाणी जागा झाला आणि प्रस्थ देखील असणारा त्या ठिकाणी राजाला काय म्हणू लागला, महाराज तुम्ही कसल्याही प्रकारची काळजी करू नका, आम्ही आहेत ना, इंद्रजित आहे, माझ्यासारखा वीर असताना देखील तुम्हाला कसल्या प्रकारची खंड करायची गरज नाही, असं देखील प्रस्थ प्रधान त्या ठिकाणी बोलतो. माझ्या मुसळधाऱ्यापुढे राम लक्ष्मण बापुढे, कायसे वानर पडियाडे हरणी लोकडे मारिन. प्रस्थानं सांगितलं, अरे माझं मुसळ किती असणारा प्रचंड बलवान आहे, त्या मुसळाच्या धाया पुढे राम काहीच करू शकत नाही. म्हणजे स्वतःची कीर्ती स्वमुखाने गाऊ लागले. आणि मूर्ख कोणाला म्हणावं, मूर्खाची जी काही लक्षणं सांगितली ना नीती शतकामध्ये, त्याच्यामधले हे एक मूर्खाचं लक्षण आहे. जो स्वतःची कीर्ती स्वतः वर्णन करतो त्याला मूर्ख म्हणावं. असे ही मूर्खाचा बाजार आहे महाराज. आणि हे मूर्खाचा बाजार त्या ठिकाणी आपल्या कीर्तीची वल्गना करू लागले. सांगा महाराज, त्या ठिकाणी ते प्रस्थ देखील बोलतो, मुसळाच्या घायाने त्या रामाला आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला मारेल, असं त्या ठिकाणी तो बोलत आहे. मुसळ साधन चक्राकार अष्टगी विषम मार, प्रहस्ती दारी महावीर दशशिर अनुलक्षी. त्याला दमच निघाला, लागलीच क्रिया करून दाखवा लागला. तो आपल्या हातातला जो मुसळ आहे ना, तो चक्रकार फिरून दाखवू लागला. नुसतं बोलायला कुठं, क्रिया देखील करून दाखवायला. आणि कोण पाहतो, रावण पाहतो. अशा पद्धतीचं वर्णन महाराज या ठिकाणी करतात. राया तुझा शत्रू संहार, म्या मारिला माणसाचार, सेवणी पद्मिनी कामी शेजार, भोगी विचित्र स्वयंभोगी. प्रस्थानं सांगितलं, महाराज तुम्ही तुमच्या ज्या डोक्यात आले ना ते सगळं काढून टाका, तुम्ही काळजीच करू नका. तुमच्या डोक्यामध्ये जे विचार आलेले आहेत ना, ते विचार मात्र तुम्ही डोक्यातून काढून टाका. हे राम लक्ष्मण आणि वानर सैन्यानं याची भीती मात्र तुम्ही अंतःकरणामध्ये बाळगू नका. आम्ही सगळे त्यांना त्या ठिकाणी मारू. तुम्ही सुखाने तुमच्या जे काही प्राप्त जीवनामध्ये झालेले जे उपभोग आहेत ना, त्या उपभोगाचा तुम्ही असणारा लाभ घ्या. अशा पद्धतीनं प्रश्न या ठिकाणी बोलतो. श्री गणेश